काँग्रेस पक्षाच्या वतीनं रिक्त पदांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश प्रदेश काँग्रेसकडून आले असून नगर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष काट टाकून नव्या नेतृत्वाच्या सोबत पुढे जाण्याच्या तयारीत आहे। अहिल्यानगर जिल्हा निरीक्षकपदी प्रदेश काँग्रेसनं प्रदेश उपाध्यक्ष शरद भाऊ आहेर यांची नियुक्ती केली। त्यांचा झंझावातीत जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला असून नगर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपद गेल्या काही काळापासून रिक्त असून या पदनियुक्तीसाठी काँग्रेस पक्षाकडून 27 एप्रिल 2025 ला दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह अहिल्यानगर या ठिकाणी विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा निरीक्षक शरद आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती। नगर शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे। इच्छुक उमेदवारांची चर्चा, निवड प्रक्रिया आणि आवश्यक निर्णय बैठकीदरम्यान घेण्यात आले। यामध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये दीप चव्हाण, मोहसिन शेख, बाळासाहेब भंडारी यांची नावं चर्चेत असून या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। एकंदर ज्या पद्धतीनं निवडणूक विधानसभेच्या झाल्या आणि त्याचा परिणाम आहेच आहे नाही मी म्हणत नाही, परंतु याच्यामध्ये शेवटी असं आहे की आताचं जे युती सरकार आहे त्याच्या बाबतीत प्रचंड भ्रमनिराश हा लोकांचा होतोय। ज्यांना काहीतरी कामाचं अडलं एक कोणाच तरी त्यामुळे लोक जात असतील, कुणी काँग्रेसचा गेला असेल तर तो कुठेतरी अडीनडीमुळे गेला असेल, अडचणी निर्माण झाल्या म्हणून गेला असेल, तर सर्वसामान्य जनतेमध्ये भ्रमनिराश झालेला आहे या युती सरकारच्या बाबतीत। आणि त्याचा परिणाम आपल्याला लवकर दिसेल की काँग्रेस ही पुन्हा एकदा जोमाने उभी राहिलेली दिसेल। काँग्रेस बोलते ते करते, हे काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे। खोटं बोलणं, लोकांना फसवणं, त्यातून मतं घेणं हा कधी कार्यक्रम काँग्रेसनं केलेला नाही। आणि त्यामुळं आता झालेला भ्रमनिराश जो आहे आणि पुन्हा एक विश्वास काँग्रेसवर निर्माण झालेला आपल्या सगळ्यांना दिसेल। सुरू झालेला आहे। हर्षवर्धनजी सपकाळ हे आता नवे अध्यक्ष आहे आमचे। एक केडरमधला माणूस आहे, आयडियॉलॉजीचा माणूस आहे, संघटनमधलं व्यक्तिमत्व आहे। त्यांनी देशामध्ये काँग्रेस म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी देशामध्ये काम केलेलं आहे। वैशिष्ट्य ते आमदार होते, परंतु आमदार झाल्यानंतर सुद्धा देशातले अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर येत असायच्या काँग्रेस पक्षाच्या। ही वस्तुस्थिती आहे। कायम ते अध्यक्ष राहिलेले जिल्हा परिषदेचे, तर आता त्यांनी आता हे सगळं पुन्हा एकदा गतिमान करण्याला सुरुवात केली। आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून श्री शरद भाऊ आहेर यांची नेमणूक केली आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची ज्या रिक्त जागा आहेत त्यामध्ये नगर शहर जिल्हाध्यक्षपद हे बऱ्याच दिवसापासून रिक्त आहे। ते रिक्त पद जागा भरण्यासाठी किंवा त्याची नेमणूक करण्यासाठी आज इथं आपण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक बोलवली होती। त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे नेते बाळासाहेब थोरात साहेब हे मार्गदर्शन करणार होते आणि त्यांनी मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचं कामसुद्धा थोड्याच वेळात आता चालू होईल। नगर शहरातले जेवढे इच्छुक असतील ते सगळे त्यांच्या शिष्टमंडळासकट भेटी घेतील नेत्यांच्या आणि याचा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवला जाईल आणि एक थोड्याच दिवसामध्ये नगर शहर जिल्हाध्यक्षपद हे आपल्याला अध्यक्ष मिळालेले दिसतील। तसेच पूर्ण जिल्ह्याचा दौरा आम्ही नियोजित केलेला असून प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक तालुक्यामध्ये काँग्रेसची संघटना, त्याचा आढावा बैठक